नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शुभम पाटील आपले SP डिझाईन स्पेक्ट्रम या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन टेक्निकल व्हिडिओ घेऊन आलोय की ज्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचं स्वतःचं असं यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं आणि यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर 3 इम्पॉर्टंट महत्त्वाच्या अशा सेटिंग्स की जे तुमचं यूट्यूब चॅनल खूप सारं व्हायरल करेल, अशा 3 महत्त्वाचे यूट्यूबच्या सेटिंग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ खूप सारा लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करताना सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करायला जीमेल अकाउंट लागतं. तर तुमच्याकडे बहुतांश लोकांकडे जीमेल अकाउंट असेलच, परंतु जर जीमेल अकाउंट असेल तर ते तुम्हाला पाहावं लागेल की आपलं जीमेल अकाउंट दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन आहे किंवा नाही आहे. आणि जर जीमेल अकाउंट नाही आहे त्यांच्यासाठी आपण क्विक एका मिनिटामध्ये चला पाहूया जीमेल अकाउंट स्टार्ट करायचं. तर तुम्हाला प्रथम यूट्यूबमध्ये जायचं आहे, तिथं प्रोफाईलवर जायचं आहे, सेल्फ. इथं तुम्हाला स्विच अकाउंटचं ऑप्शन भेटेल. इथे नंतर तुम्हाला ॲड अकाउंट करायला लागेल. ॲड अकाउंट केल्यानंतर कंटिन्यू टू क्रोम ब्राउझर करायचं. इथं तुम्हाला क्रिएट अ न्यू अकाउंट करावं लागेल. तिथं फॉर पर्सनल यूज करून नेक्स्ट करायचं. इथे तुम्हाला स्वतःचं नेम आणि सरनेम ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता. इथं मी माझं स्वतःचं भरतो. इथं तुम्हाला सेल्फ बर्थ डेट अँड स्वतःचं जेंडर ॲड करायचं आहे, जे की इथं मी माझं स्वतःचं ॲड करून नेक्स्ट करतो आहे. तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ कंप्लीट फिल करायचे DDMMYY नुसार. नेक्स्ट करून तुम्हाला इथं स्वतःसाठी एक यूजर नेम करायचं आहे, जे की स्वतःच्या यूट्यूब चॅनलसाठी यूजर नेम असावं, असं जे की तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलच्या हँडलला पण देऊ शकताल असं. ते झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जाताय एक पासवर्ड सेट करण्यासाठी, जो की तुमच्या ईमेलसाठी राहील. हा पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे, म्हणजे जो पासवर्ड तुम्ही शेअर करू नका कोणाशी किंवा कोणाला माहिती नसला पाहिजे तुमच्याशिवाय, असा एक स्ट्रॉंग पासवर्ड सेट करून झाल्यानंतर नेक्स्ट करा. इथे सेव्ह करून तुमचा पासवर्ड तुम्ही आता जीमेलकडून तुम्हाला एक पॉपअप येईल रोबोट कन्फर्मेशनसाठी. इथे तुम्हाला मोबाईल नंबर फिलअप करून नेक्स्ट केल्यानंतर एक तुम्हाला जीमेलकडून कोड येईल, OTP, तो तिथं फिलअप करा आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक कंट्रोल आणि जीमेलचं वर्किंगसाठीची एक विंडो ओपन होईल. तिथे येस आय एम इन करा. ते केल्यानंतर तुम्हाला एक कोड येईल, तो कोड फिलअप करा. व्हेरिफिकेशन कोड फिलअप केल्यानंतर तुमचे अकाउंट ऑलरेडी असेल तर ही विंडो ओपन होईल. तिथं कंटिन्यू क्रिएटिंग अ न्यू अकाउंट करा. तिथं कंटिन्यू क्रिएटिंग अ न्यू अकाउंट केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल. ते तुमचं रिव्ह्यू करेल, जीमेल तुमचं अकाउंटला रिव्ह्यू करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट करा अँड टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री करून तुमचं जीमेल अकाउंट क्रिएट झालेलं असेल. ते जीमेल अकाउंट डायरेक्ट तुमच्या यूट्यूब अकाउंटशी लिंक होईल, तिथं ओपन होईल. डबल तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला जावं लागेल. प्रोफाईलला गेल्यानंतर तिथं एक तुमच्या हँडलसाठीचा ऑप्शन असतो वर, क्रिएट अ चॅनल म्हणून. तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या विंडोमध्ये तुम्हाला स्वतःचं हँडल असेल किंवा स्वतःच्या चॅनलची सेटिंग असेल किंवा चॅनलची URL असेल, डिस्क्रिप्शन असेल, हे सेट करायला भेटतं. ते सेट करून झाल्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की जीमेल अकाउंट कसं ओपन करायचं आणि जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा. तर हे झाल्यानंतर आता आपण यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर तर त्याचा ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो YT स्टुडिओ ॲप्लिकेशनवरती. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती कुठेही अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तर चला आता आपण एका मिनिटामध्ये पाहूया YT स्टुडिओ ॲप्लिकेशनचा ओव्हरव्ह्यू. तर मित्रांनो, मेन विंडो ओपन करायची YT स्टुडिओ
ॲप्लिकेशनची. तिथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला व्ह्यूज आणि वॉच आवर आणि तुमचा कंटेंट दिसतोय. सेपरेट कंटेंटचा पण ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला शॉर्ट रील आणि व्हिडिओज दिसतात. नेक्स्ट तुम्हाला ॲनालिटिक्स आहे. तिथं तुम्हाला 4 विंडोज आहेत. ओव्हरव्ह्यू, कंटेंट, ऑडियन्स. तिथे तुम्हाला व्ह्यूज ॲज पर 7 डेज, 28 डेज, 1 इयर असंच तुम्हाला वॉच आवर आणि सबस्क्रायबर ॲज पर 28 डेज, 365 डेज ते पण दिसते. नेक्स्ट तुम्हाला कम्युनिटी आणि अर्न ऑप्शन आहे. अर्नमध्ये तुम्हाला सबस्क्रायबर आणि तुमचं वॉच आवर कंप्लीट झालं आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण पाहता येते. हा होता तर तुमचा YT स्टुडिओ ॲप्लिकेशनचा ओव्हरव्ह्यू. तर मित्रांनो, आता आपण पाहिला YT स्टुडिओ ॲप्लिकेशनचा ओव्हरव्ह्यू. तर हे पाहिल्यानंतर आता शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबच्या 3 अशा सेटिंग्स की ज्यामुळे यूट्यूब चॅनलचं मॉनिटायझेशन ओपन होतं आणि यूट्यूब चॅनल महत्त्वाचं म्हणजे व्हायरल कोणत्या कीवर्ड्समुळे होतं आणि ते कीवर्ड्स कसे ॲड करायचे. तर चला पाहूया या यूट्यूब चॅनलच्या महत्त्वाच्या 3 सेटिंग्स. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा गुगलवर यूट्यूब स्टुडिओ सर्च करायचं आहे. इथं तुम्हाला लॉग इनवर जायचं आहे. क्रोम ब्राउझरने कंटिन्यू करायचं आहे. तर YT स्टुडिओची स्क्रीन ओपन होईल. लेफ्ट साईडला सेटिंग आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला चॅनलमध्ये जायचं आहे. चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कीवर्ड्स आणि ॲडव्हान्स्ड सेटिंग दिसते. इथं किड्स सेक्शन, नो किड्स सेक्शन दिसतोय. तो तुम्ही ॲज पर युअर कन्सर्न सेट करायचा आहे. तो सेट केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. तुम्हाला ॲटोमॅटिक कॅप्शन आणि गुगल ॲड्सचा अकाउंट लिंक करायचा ऑप्शन आहे. तो पण करून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑडिओ क्लिप यूज करायचा पण ऑप्शन आहे. तो ऑन ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जाताय मेन फीचर इलिजिबिलिटी क्रायटेरियावर. तिथं स्टँडर्ड फीचर म्हणून ऑप्शन आहे. तो ऑप्शन तुमचा यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्याच एनेबल्ड होऊन जातो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन इथं भेटत आहेत. ते दिलेले आहेत तिथं. नेक्स्ट आहे इंटरमिजिएट फीचर. इंटरमिजिएट फीचरमध्ये तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तो म्हणजे व्हेरीफाय फोन नंबर करून. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोन नंबर एंटर करायचं येते. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक OTP येईल. OTP फिलअप केल्यानंतर हा पण ऑप्शन तुमचा एनेबल्ड होऊन जाईल. इंटरमिजिएट फीचर यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ते बरेच ऑप्शन भेटतात. हे केल्यानंतरच तुम्ही ॲडव्हान्स फीचरसाठी एनेबल्ड होता. याच्यात हा मेन ऑप्शन आहे तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटायझ करण्यासाठी. आणि याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत जे की तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन, व्हॅलिड ID आणि चॅनल हिस्ट्री ॲज पर युअर कन्सर्न तुम्ही कोणताही ऑप्शन चूज करू शकता. ते केल्यानंतर कीवर्ड सेट करायचे जे की कीवर्ड्स तुमचं यूट्यूबचं चॅनल खूप असं व्हायरल करतील. ते केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे अपलोड डिफॉल्ट्समध्ये. तिथे गेल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जाऊन तुमचं कॅटेगरी सेट करू शकता. इथे यूट्यूबनं बऱ्याच कॅटेगरी दिलेल्या आहेत, पण तुमच्या यूट्यूब चॅनलनुसार तुम्हाला कॅटेगरी सेट करावी लागेल. ती कॅटेगरी सेट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जायला क्लोज करून तुम्ही तुमचं यूट्यूबचं चॅनल सेट करून तुमच्या कंप्लीट सेटिंगनुसार YT स्टुडिओ पण कंप्लीट सेट होईल. आणि हे केल्यानंतर तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल फुल अँड फायनल स्टार्ट करू शकताय. तर मित्रांनो, हा नवीन टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. आणि SP डिझाईन स्पेक्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.